त्याचं सगळ्यात खरं म्हणलं तर मी कौतुक करतो की 2014ला जे तुम्ही छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं आज मोठं वृक्ष झालंय. आणि ज्या कोरोना काळामध्ये तुम्ही जसं सांगितलं की ज्या पूर्ण अति कडथळ त्या परिश्रमातून तुम्ही गेलायत आणि परत त्या चातक पक्षासारखी भरारी घेतली. तुमची हे बघा कसं आहे माहितीये का, तुमचं कौतुक करणं हे तुमच्या लागलेल्या अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांनाच कळतं की तुम्ही किती ग्रेट आहात. कुणी उगाच म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला येऊन तुमचं कौतुक करण्यापेक्षा तुमचा रिझल्ट बघून कौतुक करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज तुमच्या अकॅडमी मधून काही मुलं माझ्याच अकॅडमी येणार आहेत. नाही तर अगोदर मला जे पोलीस PSI DSP जे झाले ते सगळे इकडेच, नंतर माझाच परिवार आहे. आणि काही पोलीस बॉईज पण आहेत, काही पोलिसांच्या मुली पण आहेत. अभिमान वाटतो एखाद्या पोलीस परिवारातील व्यक्ती जर चांगल्या पदावर जातो, एखादा अधिकारी होतो आणि त्यांना अधिकारीन त्यांच्या एम पर्यंत पोहोचण्यासाठी जिज्ञासासारख्या अकॅडमी त्यांच्या टीमनी जर महत्व असेल, जे की शेतकऱ्याची मुलं आहेत, ते सर्वसामान्य घरातून येऊन मुलांना शिक्षण म्हणजे पैसा कमवण्याचा उद्देश हा जिज्ञासा अकॅडमीचा नाही. मी तुमच्या तोंडावर सांगतो. नाही तर बाकीच्या काही अकॅडमी अशा आहेत, मी त्यांना बोललो की परत म्हणते ते राहुलभाई आमच्या विरोधात बोलते. पैसा कमवणं उद्देश तुमचा नाहीये, विद्यार्थी घडवणं हा उद्देश आहे. मी सांगतो